आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो काय काका, आता फोनवर मित्र आग्रह करतोय असं म्हणालात? हा, कुठे तुमचा मित्र सांगा? अरे वा, गिरायकाच्या बोलण्याकडे बरं लक्ष आहे रे तुझं. हो असं नाही. असू दे असू दे असू दे, गंमत केली बाबा. काय नाही, अति काळजी करतात रे बाबा माझ्या घरचे माझी. म्हणून म्हणाल तसं माझ्या मुलींना माझ्याशिवाय जेवायची सवय लावायला हवी ना. माझ्याशिवाय पार हलत नाही त्यांचं. म्हणून बरं, चहा फार छान केलंस. असंच आणखीन एक बनवून ठेव माझ्यासाठी. हो का? देतो काका, देतो. हा बाई सावकाश सावकाश. बस थांबा इथे. चप्पल काढा. जेवायला जातोय ना, पण चप्पल कशाला काढायला पाहिजे? मी सांगतोय ना तुम्हाला. काढा बघू. एक मिनिट. आलो आलो. कुठे पोहोचलोय आपण? हा पोचलो. आता सांगा बघू कुठे पोचलो आपण? बर्फी काय झालं? पण कुठे आलोय आपण? हेच तर ओळखायचंय. ओळखा भाऊ, कुठे आलो आपण? नाही कळत आहे मला, तुम्ही सांगा आधी कुठे आलोय आपण. एक मिनिट. घरी आलोय आपण. काय हो, घरीच यायचं होतं, मग पट्टी कशाला बांधली डोळ्यावर? आता मग सरप्राईज कसं राहिलं असतं? मग काय? काय झालं बर्फीला? गाडी झोपली होती ना, त्याच्यात तुझ्या मम्माच्या डोळ्यावर पट्टी का बांधली? डॅडा तूच सांग. मी दमले आता, मी जरा बसते. बर बर बस. या या बसाय ते या. मी बसण्यासाठी नव्याने ताटही आणते. पाणी थांब. आता सविस्तर सांगायचं हे सगळं काय होतंय? डोळ्यावर पट्टी वगैरे का? सांगतो. काय यांना सकाळपासून खूप आठवण येत होती इथली, पण नीट काही सांगायच ना. म्हणून म्हटलं की काहीतरी सरप्राईज प्लॅन करूया आपण, नाही का? आम्ही त्याही नीट काही बोलले ना, आणि आम्ही काही क्लिअर सांगितलं डायरेक्ट इकडेच. कसलं भारी जिजू, म्हणजे वृंदाताई सोबत आम्हाला सुद्धा सरप्राईज. मग काय बघ, कसं वाटलं सरप्राईज? थँक्यू. मेन्शन नॉट. नाही, पण पुढच्या वेळी आठवण आली तर सरळ सांगा आम्हाला. हो सांगेल. पण बाबा कुठे आहेत? अगं ते त्यांच्या मित्राकडे गेलेत, तिथूनच जेवून येणार म्हणाले. बर बरं थांब, मी त्यांना फोन करून बघते निघालेत की नाही ते. हा हॅलो. हा बाबा, तुम्ही निघालात का? अगं मी आहे अगं इथे मित्राकडेच आहे ग, पण तुम्हाला मी जेवून घ्या म्हणाला ना ग. हा नाही नाही, आम्ही जेवायलाच बसलोय, पण वृंदाताई आली आहे घरी. आणि मी आणि डॅडा पण आलोय सर. हो, शमिका आणि अजिंक्य सुद्धा आलेत. होय, वृंदा आली आहे घरी. अशी कशी काय अचानक एकदम? अहो तिला आठवण आली आपल्या सगळ्यांची, म्हणून आली भेटायला. बर बर बर, मी आलो पोच मी निघालोच मी. हा तुम्ही जेवण सुरू करा, मी आलोच. हो लवकर या. होय होय. काय म्हणले, येतात का? हो येतात. आपण जेवून घेऊ. हा मी वाढते तुम्हाला. वृंदा मम्मा कसं वाटलं सरप्राईज? खूप आवडलं.
बाई तुम्ही अगदी जेवायच्या वेळी आलात ना, हे फार बरं झालं बाई. जेव ग ठमे. कसली भाजी आहे ही? झालं हिचं सोडू बाई. शमिका, जे पुढे येईल ते शांतपणे खायचं. खायचंय सगळं. निघावं लागेल. किती झालेत नाही. हो काका, असं काय करताय? आता थांबणार होतात ना तुम्ही? अरे साहेब, जरा निघावं लागेल मला. हा. आणि मग आता सवयीचं काय? काय सवय मोडायला निघालो होतो मी. अरे माझी तरी सवय कुठे सुटली आहे अजून. वृंदा आली आहे घरी, मोठी लेक माझी. बरं, जायला लागेल. ठेव. असू दे असू दे, राहू दे. राहू दे. बाई ठमीने इतका दंगा घातला बाई आज. दमली दमली आणि झोपली बाई गाडीत जाऊन. झोपल्या दोघी? हो, दोघी झोपल्या गाडीत. अजून थोडा वेळ थांबला असता तर बाबांची सुद्धा भेट झाली असते नाही? हो ना. अगं पण उशीर झालाय थोडा. शमिका पण गाडीतच झोपली आहे, तिला उद्या शाळेत जायचंय, निघावं लागेल. हो ना. आणि परत येऊच आम्ही. आता न सांगता आलो होतं. पुढच्या वेळी सांगून येऊ. नीट जा. ताई, लवकरच प्लॅन करूया पुन्हा भेटण्याचा. आम्ही सगळे वाट बघतोय. हो, नक्की प्लॅन करू. बोलूया आपण त्यावर. चला, येतो मग. बाय. बाबा, अरे असू दे असू दे. काय करू ना, काय बळा, येणार होतीस तसं सांगायचं होतंस ना. बाबा, मी कुठे ठरवलं? अजिंक्य आणि शमिका घेऊन आले मला. चांगलंय चांगलंय. बाबा, तुम्ही नीट जेवलाय ना? हो हो हो. अगं अगदी छान छान, उत्तम जेवण होतं. छान मिळत होतं. अगदी कमालच होती सगळी. अगं काय तू, झुणका भाकरी, तुमचं काय ते पनीर भुर्जी, कोशिंबीर, मुरंबा, ठेचा, लोणचं, वरण भात, तूप, तुमचं ताक, काय काय विचारू नकोस. गोड नव्हतं का काही? हो हो होतं ना, होतं. खीर होती, खीर, केशर वगैरे घातलेली. हो, मी इतका जेवलो ना मी की चालत चालत इथपर्यंत पोहोचतो की नाही ह्याची शंकाच होती मला. इतका जेवलो मी अगदी गप्पांच्या नादामध्ये.